पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. हे टेटस आणि इंस्टाग्राम हे पोर आहे ना, पोर बंगल्यात कामाला होते पोरग, आणि बंगल्यापुढे ठार उभी राहायची, ठार गोडा बिडा, तो ठार चालून पाहायचा, वड्यावर बसायचा, ते फोटो काढायचा आणि इंस्टाग्रामला टाकायचा. पुरी पाहायचा, पुरीवरील चक्र, त्याला ठार, त्याला गोडा आहे, हिला लगेच मॅसेज टाकायचा, आय विल कॉन्टॅक्ट यू, आय लव्ह यू. त्याला लगेच गाडी घेऊन कुणीकडे गेला, हिला 3 महिने येले बाबरी देटावर, मागून तिला कळलं हे कामाला होतं. अरे मोबाईलच सापड. कारण मुलींमध्ये एक गुण आहे, मला कोणतीही जगातली मुलगी, कोणतीही जगातली मुलगी प्रेम करताना कधीच ब्रिलियंट मुलावताना असा जगाचा इतिहास आहे. पोरगी हुशार पोराच्या नादी चालणार, केंद्रात पाहिला येणारा, बोर्डात पाहिला येणारा, UPSC देणारा, UPSC देणारा, मेडिकलला पाहिला येणारा, अशा प्रमाणात मुलगी म्हणते त्याला बाह्य नॉलेज नाही. आणि जो 7-8 वेळा नापास झाला, म्हणजे शिक्षकानंच पेपर तपासायचं बंद केलं, पासच होईना तर अशा पोरात मुलगी प्रेम करते. मुलगी प्रेम करताना कधी बी दरिद्रीच मला करणार. दरिद्री म्हणजे एक मराठी बंगरी छपरी. काम काय करतो, येरीवरच्या मुठीत सुलितो, खिपली सुलितो, लोकांच्या खिपली, आणि मोटरसायकलचे पाळतो सोडून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय, नट पाय तिच्या डोळ्यात. एकदा वाक्य सांगा, कोणत्याही जीवनात एकदा तिरपा पाय पडला ना, जीवन संपलं. मुलीनं मुलगा निवडताना सुद्धा जर क्वालिटी पाहिली नाही तर तिची जिंदगी संपत नाही, त्या घराची जिंदगी संपत. तिची तर जिंदगी संपते, तो वाद नाही, पण ती अख्ख्या कुळाला चिंतेत टाकते का स्वाईप चुकलं का कार्यक्रम नाही. आज 90% मुली स्वाईप चुकून प्रेम आहे. क्वालिटीच नाही, काय आखरीचा पत्ता नाही, काय नाही. बंगल्यातून पुरी पडून गेलाय आणि कांदे लावायच्या तुरीच्या मुखातून झाले काय प्यार क्या होता है तो पडत्या उठतो. आता काय माणसं अभ्यास करीत नाही. मला इथून त्या जगात प्रत्येक पाऊल विचारच करून टाकला पाहिजे, हे सरकारने सांगितलं. परत मागून येतो, जगात देव आहे, फक्त आपल्याला दिसत का नाही तर आपल्याला त्याचं बस मोबाईल बंद करायला आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आता उलट्या सांगू का, ज्ञान आलं किती कारण ज्ञानच. आता 90% महिलांची एक ओरड आहे, सून माझा ऐकत नाही. सगळी हीच मुखामुखी आहे प्रत्येकाला. आपलं काही खरं नाही, आपलं काही खरं नाही. तिनं तो बार बैल बनवला, तिनं तो बार बैल बनवला, पहिला एक गुण त्याच्यात राहिला नाही. हे मुखायचं काय काम? तुझं तुझ्या सुनाला काय समजलं, काय समजलं, काय समजलं? आणि तू कोण शाने लावून गेली तुझं सुनाला ऐकायला? कोण तू? कोण तू कोण आहे? सून तुझ्या पोराची बायको आहे ना, तुझी कोण आहे? तिने तो बैल विकत घेतला, ती गाड्यावर धरली, ते टांग्यावर धरली, तुला काय तुला आरती मिळत ती कप खायला. तुम्ही अज्ञानानं भांडू नका, पण ज्ञानानं भांडल्याशिवाय राहू. अज्ञानानं भांडत कशा? अज्ञान आहे आणि अज्ञान आहे, अज्ञान आहे. आणि आज 80% लोक आरोपी केवळ अज्ञानाचे. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांनी दोघांच्या एक कंपनी केली, 50,000 घेतले, मला परत असं करू नका. आता हे कंपनीत एवढं नसते 50,000 देतो मला, 50 गेले पण त्याची जिरावून आकलच पुढे. आता एखाद्याला म्हणलं तुला घेतलं समजा 10 लाख देतो इंद्रिकडे बोकस, बघशील तो इंद्रिकडे काय एका धापडीच्या कडी नाही, ते 10
खर्चायचे कवा अज्ञानाला भांडायचंच कशाला. तुम्ही मी देव का नाही तर आपल्याला त्याचं आता या बाबत राहील का कळत. आता उलट फिरवतो ज्ञान का नाही त्याचं उत्तर देव आहे दिसत का नाही ज्ञान. आता ज्ञान ज्ञान बा मुलगी दुसऱ्याचं झाले चांगलं बनवणं आपलं काम. मुलगी म्हणा एक दिवस ती त्याग करणार आणि आपल्याला माया कमी करून जाणार. पण पुरी किती हुशार आहे. काही काही पुरी असे 22 वर्ष लग्न झालं नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा अशा टिळींगार पुढे बापाला हात आला सगळे हप्ते पेड बाप बँडवाल्याला म्हणतो 10 मिनिटं थांब 10 मिनिटं थांब. आणि काही काही पुरी इतक्या हुशार आहेत लग्न जमल्यापासून बाप नुसता दरवाजात आला तरी पाण्याचा लागला कसा जेवायचं त्याच्या आधी माझा बाप माझ्यासाठी करतोय. माझ्या बापाला एवढा त्रास आहे सकाळपासून तो व्यवस्थित जेवत नाही याची चिंता आणि त्याला विचारायचं नाही काय आणलंय थोडा वेळ बसा चहा घ्या. मग उलट सोपा शेतवर बाप बसला तर सहज टपकन मुलगी म्हणते बाबा टीव्ही लावला म्हणजे तुमचं वाहन थोडा काय मुली आहे. काही मुली अशा आहेत 10वी पासून एखाद्या मुलाला बिलगतात 7 वर्ष त्याच्याच गाडीवर येतात त्याच्याशीच बापाला लग्न करायला होता आणि नवऱ्याच्या घरी जाताना रडतात. किती भामटे आहेत अभ्यास करा. 7 वर्ष त्या सिंगला सगळी इडत होती तरी जाताना रडते. नवीन का पाहायला गेला तो आणि बाकीच्या बाया म्हणतात इतकी पोरगी रडली माझा सुद्धा उडवरून आला बाई. ती रडली नाही तिच्या इतकी भामटी दुसरी नाहीच. अरे हा तमाशा याला ज्ञान नाही अजून काही खोल पुसत अजून तुम्हाला पहिलं सुधारलं काही. आपण देव का नाही तर आपल्याला त्याचं खेळ बसलं केलं. आता ज्ञान का नाही तर हे गाव आहे हे गाव आहे हे गाव हे गाव आहे पाहे पा शरीराशी आणि या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा कारभारी मन आहे आणि अख्खं गाव मनाच्या. आता घोटाळा असा झालाय तो थोडा नादी आहे मन त्याला एक प्रियशी प्रियशी म्हणजे करते कुणाला मनाला आणि याच गावात म्हणजे कॉलनीतलं पाहिजे हाय राहिला त्याच कॉलनीत आहे ती राहिला त्याच कॉलनीत आहे आणि ही पहिली त्याच्या प्रेमा आणि त्याच्या प्रेयशीचं नाव सांगतो तुम्हाला इच्छा. मन झाला प्रियकर आणि इच्छा झाली प्रेयशी आणि दोघांचं भांडण आपल्याला भाऊ नाही. मन म्हणतंय माल घाल इच्छा म्हणती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर इच्छा म्हणती 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे 31 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे जो. मन म्हणतोय व्यायाम कर इच्छा म्हणती थंडी वाजली दोघांचा तमाशा चाललाय. त्याच्यात घोटाळा असं झालाय तिला माहीतच नाही हा घरी नको शकेल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होईल का नाही का कामाची तृप्ती करणारा नको सगळ्या बाळ होणार म्हणून ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. आणि 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी नाही. आता पूर्ण त्या पुरीला धोका बसला इच्छेला पुन्हा मला. आता सगळ्या मुली मला उत्तर द्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला मुलं धोका देत नाही मुलं कधी धोका देत नाही ठीक आहे मी घेतो बरोबर धोका देत लोक का देत नाही मिळतच नाही तर
तुम्ही ही गोष्ट सांगणार मला करेक्ट. आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर काहीच माहित नाही. तुम्ही हे मैत्रिणीला सांगा. मग ही मैत्रिणीला सांगायला गेली, कोण इच्छा काय त्यांनी मला मेसेज टाकला, मी तर आहे केलं. त्याने मला रस प्यायला गेलो. मी 9 गलास उसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते. मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही. ही गेली तिला सांगायला, आणि तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, सांगूनच ठेवतो, माया. कामे पाहतो. प्रियंका झाला मन, प्रेयशी झाली इच्छा, तिला बसला धोका. ती गेली मैत्रिणीला सांगायला. ती मैत्रिणीचं नाव माया. ती काय म्हणते माहिती का, अगं बाई तुला तरी प्रिय करेल, मला जनावरा नाही प्रिय करायचं. मग ही म्हणते बाई तुला तर कोणीच नाही, मग तू काम काय करते. कोणीच्या ती इच्छा. इच्छा कोणला माया. ती माया म्हणते माझं काम ऐकायचं बघला. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा ईश्वरी अंश आहे. ममय वशे जीव. प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. पण त्याला जर मी चिटकले, कोण मी म्हणजे माया, आणि मी जर चिटकले तर त्याला ईश्वरीचा विसर पडतो आणि मी जीव आहे हे त्याला खरं वाटतं आणि तो 84च्या कृत्यातून मरतो. हा माझा धंदा. मी काय करते त्याला देव आहे हे आठवून देत नाही. मग मी त्याला काय करते, जन्माला घालते, मोठं करते, शाळेत घालते, नोकरीत लावते, बायको करून देते, पोरगं होऊन देते, पोरगं होऊन देते, त्याला मोठं करून देते, त्याचं लगीन करून देते, याला नातू दाखवते. नातू याने पाहिला याला अटॅक आला का, म्याला का दुसरा म्या म्हातारा तयार केला. इट इज अ चेन, इट इज अ सायकल, and it is a generation continuity. It has not a gap system. Continuity आहे, पुनरावृत्ती जन्म. माझा हात धंदा आहे, गुंतवायचा मारायचा, गुंतवायचा मारायचा. आणि तुम्ही मी सगळे कसे म्हटले नाही. खरं सांगतो, या जगाचा आपला काही संबंध नाही. लोक म्हणतात माणूस किती करून पाहिजे, काय करायचं. आता उदाहरणार्थ मुलगा मारा, माझ्या मुलाचा माझा काय संबंध. मी भक्तच राहतो, त्याला योग्य मार्गावर वळण लावणं हे माझं काम. पण त्याचा भाग वेगळा आहे, त्याची आवड वेगळी आहे, त्याचा छंद वेगळा आहे, त्याचे गुण वेगळे, त्याचं नशीब वेगळं आहे, त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, त्याचं संचित वेगळं आहे, त्याचं क्रियामान वेगळं आहे, त्याचं येणंही वेगळं आहे. यदा कदाचित त्याच्या आयुष्यात असे असेल का मी कमवलेल्या इस्टेटीचा त्याला गरजही पडणार नाही, आणि यदा कदाचित असे असेल माझी गुणही त्याचं भागणार नाही. ज्याचे त्याचे गुण. जमीन माऊलीनं 17व्या अध्यायात पूर्ण केली. पाटाला गेलेलं पाणी, मिरचीला गेलं तिखट झालं, कांद्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा काय दोष. कुंभाराला 3 मणके घडवले, एक मणकं नाही आणीला गेलं, एक म्हाताऱ्याला लग्नीला गेलं आणि एक डाब्याला गेलं. कुंभाराला काय दोष. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. आणि त्याला 8व्या अध्यायात शब्द आहे इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट. 8व्या अध्यायात 3 शब्द आहेत, अनिष्ट इष्ट आणि इष्ट इष्ट असं शब्द आहे 8व्या अध्यायात. काय प्रारब्ध आहे. काही बापानं 2 मुलींचे लग्न केले, एक मुलीच्या कमरला कपड्याचं झालं, प्रारब्ध आहे. काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या मला आराम. हे बघे, काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या तर धुतलेलं ताट जेवलेलं ताट धुवायचं सुद्धा नाही, असं कुठून द्यायचं. असा नवरा मिळाला, भांडे घासायचे, काही तिथं प्रारब्ध. आणि काही मुलींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली मला, सहज शब्द आला तर मुलगी वर्गात लावायची का मी सहनीला जाऊ शकतो. त्याच मुलीला कमरच्या त्याच्या आल्या. मला स्वप्नात सुद्धा
की जमिनीवर पाय न टिकवणारी माझी मुलगी राक्षसाच्या तडाख्यात जाईल. स्वप्नात सुद्धा गेली, अरण्यातून पळून गेली राक्षसाच्या तडाख्यात. काय घेऊन बसले? प्रारंभ